वाटपाचा आज दुसरा दिवस या ठिकाणी सुरू झाला आहे। आज वार मंगळवार 10 मार्च रोजी लाभार्थी महिलांचा मार्च आणि फेब्रुवारी असं 2 महिन्यांचा वाटपाचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडू लागला आहे। काल सोमवारी जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये हे 3000 रुपये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे महिलांना बँकेच्या खात्यावरती मिळाले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तर तो 100% पूर्ण केलेला आहे। काल पहिल्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण जोरदार त्यांच्या बँकेच्या खात्यावरती झालेलं आहे। ज्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्यांना आज मंगळवार 10 मार्च रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून सरकारने जमा करायला सुरुवात केली आहे। काल सोमवारी सकाळीच याबद्दलचा सरकारच्या माध्यमातून अधिकृत जी.आर. करण्यात आला होता। यामध्ये सांगण्यात आलं होतं की सोमवार आणि मंगळवार हे वाटपाचे 2 दिवस असतील। तशा प्रकारे सोमवारी अनेक लाडक्या बहिणींना काल हे 3000 रुपये या ठिकाणी मिळाले आहेत। परंतु एका दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे या ठिकाणी जमा होत नसतात, त्यामुळे 2 दिवसांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती। 24 तासांमध्ये आता सर्वांच्या खात्यावरती पैसे येतील अशा प्रकारे शब्द कालच सोमवारी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला होता। त्यापैकी निम्या जिल्ह्यामध्ये सोमवारी काल पैसे लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा या ठिकाणी झाले आहेत। तुम्हाला जर काल सोमवारी पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही आज या ठिकाणी नक्की वाट बघायची आहे। आज मंगळवारी हमखास 100% तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी आणि या ठिकाणी मार्च महिन्याचे 1500 अधिक 1500 3000 रुपये एकत्रित महिलांच्या खात्यावरती थेट जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे। मंगळवार लाडक्या बहिणींचा गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। मग आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की कोणाकोणाला पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जात आहे। तर बघा, याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी अधिकृत आज दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, जो जी.आर. मध्ये आता पैशांचा वितरणाचा दिवस ठरलेला होता तर तो दिवस या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। लक्षात ठेवा, या ठिकाणी 9 मार्च म्हणजे काल सोमवारी आणि 10 मार्च म्हणजे आज मंगळवारी या ठिकाणी 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण तुम्हाला होणार आहे असं सांगितलं होतं। तशा प्रकारे महिलांना पैशांचं वितरण सुरू झालं आहे। हे पैसे तुम्हाला लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, रविवारच्या दिवशीच महिला दिन होता आणि महिला दिनाच्या निमित्ताने सरकारच्या माध्यमातून 8200 कोटी रुपयांचा निधी दोन्ही हप्त्यांसाठी रविवारीच मंजूर केला होता आणि हा निधी रविवारीच वाटप करण्यात येणार होता। परंतु रविवारी बँका बंद असल्यामुळे हा निधी पुढच्या 2 दिवसात वाटप करण्याचे आदेश महिला व बाल विकास खात्याला या ठिकाणी देण्यात आले होते आणि तशा प्रकारे रविवार नंतर काल सोमवार आणि आज मंगळवार हे 2 दिवस येतात। त्यापैकी काल सोमवारी निम्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जोरदार त्यांच्या बँकेमध्ये झालं आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अजून शिल्लक राहिल्या होत्या त्यांना आज मंगळवारी डीबीटीच्या माध्यमातून पैशांचं वितरण या ठिकाणी आता करण्यात येऊ लागलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही निश्चित राहायचं आहे, बिनधास्त राहायचं आहे। थोड्याच वेळामध्ये तुम्हाला हे 3000 रुपये आल्याचा मेसेज तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता मिळणार आहे। काल सोमवारी अनेक लाडक्या बहिणींना स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या बँकामध्ये आता जर तुम्हाला आठवतंय का बघा, मागच्या 15 दिवसांच्या पाठीमागे याच बँकेच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 1500 रुपये तुम्हाला हप्ता जमा झालेला होता। तर त्याच बँकेच्या खात्यावरती त्याच जिल्ह्यातील त्याच महिलांना फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचे हप्ते 3000 रुपये काल सुद्धा जमा झालेत। ज्यांना काल जमा झाले नाहीत त्यांना आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढील या ठिकाणी अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे पैसे या ठिकाणी आता जमा या ठिकाणी होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता बघा, आपला मोबाईलची रिंग कधी वाजू शकते, मेसेज कधी वाजू शकतो। काल जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण पार पडलेलं आहे। महिलांनी पैसे काढण्यासाठी कालच बँकामध्ये गर्दीच गर्दी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं। बँकामध्ये पाऊल ठेवायला सुद्धा जागा नाही, इतकी या ठिकाणी गर्दी आहे। उन्हाळा असल्याने महिलांनी आता लवकरात लवकर पैसे काढून या ठिकाणी घरी घेऊन जायचं या निमित्ताने महिला या ठिकाणी प्रयत्न करू लागल्याचं पाहायला मिळालंय। परंतु अजून पण 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालेलं नव्हतं। त्याचं कारण म्हणजे काल सोमवारी दुपारनंतर 2 नंतर बँकांचा सर्व्हर काल डाऊन होता। विशेष करून ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खुललंय, या बँकेतील सर्व आता ज्या बँका आहेत तर यामध्ये काल दुपारपासून सर्व्हर डाऊन आल्याने काल पैशांचं वितरण फक्त थोडक्याच लाडक्या बहिणींना झालं होतं।
त्या लाडक्या बहिणी शिल्लक होत्या त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी आता उद्या होईल असं कालच सांगण्यात आलं होतं आणि बँकेकडून असं सांगण्यात आलं होतं आणि तशा प्रकारे आज सकाळी 10 वाजल्यापासून महिलांना परत एकदा पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला वाटत असेल की लगेच आम्हाला पैसे बँकेत यावेत, एवढं का उशीर लागत आहे, परंतु तसं अजिबात नाही। प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा असतो। सर्वांना पहिल्यांदा बँका उघडल्यानंतर पहिल्या जिल्ह्यामध्ये वाटप होतो, त्यानंतर पहिल्या 1 तासामध्ये पहिल्या जिल्ह्यामध्ये वाटप होतं, त्यानंतर दुसऱ्या तासाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वाटप होतं, तिसऱ्या तासाला तिसऱ्या जिल्ह्यामध्ये वाटप होत असतं। असं प्रत्येक 1 तासाला 1 जिल्हा या ठिकाणी वाटप होत असतं। अशा प्रकारची बँकेकडून महत्त्वाची अपडेट या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी मिळाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता बघा कधी पण तुम्हाला इथून पुढील 1 तासामध्ये त्यानंतरच्या तासामध्ये असं तुम्हाला दिवसभरामध्ये कधी पण पैशांचा मेसेज आल्याचा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना आता काल जर पैशांचं वितरण झालं नाही तर आज नक्कीच तुम्ही वाट बघायचा आहे। आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, कारण सरकारच्या माध्यमातून सोमवार आणि मंगळवार हे 2 दिवस या ठिकाणी GR मध्ये सांगितले होते। बघा तुम्हाला परवा दिवशी रविवार होता आणि महिला दिन होता, या दिवशी पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार होतं, परंतु रविवारी बँका सगळीकडे बंद असतात तुम्हाला पण माहित आहे। मग बँका बंद असल्यावर कसं काय पैसे येणार, पैसे येत नसतात तुम्हाला पण माहित आहे। महिला दिनानिमित्त मागच्या वर्षी सुद्धा फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3000 रुपये सोडले होते आणि या वर्षी सुद्धा सरकारने बोलल्याप्रमाणे 3000 रुपये सोडायला सुरुवात केल्या। त्यापैकी सोमवारी काल बँका उघडल्या, त्या ठिकाणी भरपूर महिलांना पैसे जमा झाले, परंतु दुपारी 2 नंतर महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण झालेलं नाही, कारण बँकांचा सर्व्हर डाऊन आला होता। आज सकाळी त्या ठिकाणी मंगळवारी पैशांचं वितरण परत एकदा जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये नेमका आता प्रश्न निर्माण झाला असेल की आम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, कोणाकोणाला पैसे येऊ लागलेत, तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, हे पैसे आता सर्वच महिलांना मिळणार का, असा प्रश्न ज्यावेळी आता त्या ठिकाणी उपस्थित होत होता त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सर्वच महिलांना फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3000 रुपये मिळणार का हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी आता सांगितलेलं आहे। त्याची सुद्धा अपडेट आपण अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये पाहणार आहोत। एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडं DBTचं बटन दाबलं आणि इकडे पटापट महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती येऊ लागला आहे। थांबा, तुम्हाला फक्त 5 मिनिटे व्हिडिओ थांबून बघायचा आहे। तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतोय। मोबाईल हातात धरून फक्त 2 मिनिटे बघत राहा, नक्कीच तुम्हाला पैशांचं वितरण आज या राहिलेल्या उरलेल्या शेवटच्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांमध्ये जमा करण्यात या ठिकाणी येणार आहे। सरकारने दिलेला शब्द पाळलाय, पैशांचं वितरण सोमवार मंगळवार होणार म्हणलं होतं, तशा प्रकारे या ठिकाणी आता पैशांचं वितरण सरकारने करायला सुरुवात केली आहे। पटकन तुमच्या बँकेच्या खाते आत्ताच तपासून घ्या। कदाचित महिलांना पैसे आलेले देखील असतील, परंतु तुम्हाला मेसेज यायचा अजून बाकी राहिला असेल। कधी कधी आता खेडेगावामध्ये ते रेंज नसते, त्यामुळे जिओ सिम कार्ड असतं आणि काहींचं वोडाफोन सिम कार्ड असतं, त्यामुळे कधी कधी मोबाईलला रेंज पण नसते, त्यामुळे पैसे सोडून पण लेट मेसेज असतो। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जे पैशांचं वितरण झालं तर ते DBTच्या माध्यमातून या ठिकाणी झालं, जे आता मागच्या वेळी तुम्हाला पैशांचं वितरण झालं तशाच प्रकारे झालं। आता त्या नियमानुसारच पैशांचं वितरण झालं। सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा या ठिकाणी आज वाटप करण्यात येऊ लागला आहे। त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या 4 तासामध्ये दुसरा टप्पा या ठिकाणी जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तिसरा टप्पा संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये पैशांचं वितरण जोरदार होईल। तशा प्रकारे काल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैशांचं वितरण जोरदार महिलांना झालं आहे। आज मंगळवारी राहिलेल्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी होऊ लागल्याचं आता पाहायला मिळत आहे। ते म्हणजे महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना काय वाटते, आम्ही KYC केल्या म्हणल्यावर आम्हाला सर्वांना पैशांचं वितरण नक्की होणार, परंतु अजिबात तसं नाही आहे। KYC करताना तुम्हाला आठवते का बघा, तुमच्या वडिलांची तुम्ही KYC करायला सांगितली होती किंवा तुमचं लग्न झालं असेल तर पतीची KYC करायला सांगितली होती। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये डाऊट आलाय का नाही, कारण या ठिकाणी तुमच्या वडिलांची आणि तुमच्या
त्या ठिकाणी नवऱ्याची दोघांपैकी एकाची KYC का करायला सांगितली होती? तुम्ही जर तुमच्या नवऱ्याची किंवा या ठिकाणी वडिलांची KYC जर केली असेल तर त्यासाठी लाडक्या बहिणींसाठी वेगळे नियमावली लावण्यात आल्या। आज मंगळवार आहे, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, कारण सरकारने काल आणि आज 2 दिवसातच पैसे वाटप करा सांगण्यात आलं होतं। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हे पाहण्यासाठी अगदी 2 मिनिटांचा वेळ काढून या ठिकाणी आता तुम्ही बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकार आता हुशार झालंय। ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाहीत त्यांना तातडीने लाभ बंद या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तशा प्रकारे लाभ सुद्धा अनेक महिलांना बंद झाला आहे। या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना त्यांच्या शेजारीच पैसे आलेत, परंतु त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या त्यांच्या बहिणींना शेजारणींना पैशांचं वितरण या ठिकाणी झालेलं नाही। त्यांना तातडीने लाभ बंद या ठिकाणी सरकारने केला आहे। त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गाने लाभ घेत असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लक्षात आलंय, उघडकीस आलेलं आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना KYC करताना त्यांची स्वतःची तर KYC करावीच लागली, त्यानंतर त्यांच्या नवऱ्याची किंवा लग्न न झाला असेल तर वडिलांची KYC सुद्धा महिलांना आता सरकारच्या माध्यमातून करायला सांगितली होती। त्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी आता तुम्हाला लक्षात आली का बघा, लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आलंय। मग कोणकोणत्या लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आलंय? लाडक्या बहिणींनो, आज ज्या महिला शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना सर्व या ठिकाणी माहिती आता या ठिकाणी मिळणार आहे। आज लक्षात ठेवा, आज जे पैशांचं वितरण होणार आहे तर ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण केलं जाणार आहे। जानेवारीचे मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण झालं असेल तर नक्कीच त्याच बँकेच्या खात्यावरती तुम्हाला पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे। फेब्रुवारी आणि मार्च असं 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। बघा, काल एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यावर असताना महिलांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही पैसे एकाला सोडता आणि एकाला या ठिकाणी सोडत नाही, असं का करता? यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आता दुपारी 2 नंतर बँकांचा सर्व्हर डाऊन आलेला होता काल सोमवारी, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी शिल्लक आहेत त्यांना आज मंगळवारी पैशांचं वितरण करण्याची ऑर्डर आम्ही या ठिकाणी दिल्या आणि तशा प्रकारे पैशांचं वितरण या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये आता जमा करण्यात येऊ लागलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचं खातं पोस्टात आहे, स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, त्यांच्या मोबाईलवरती आता मेसेज या ठिकाणी आलेला पण असणार आहे। काही महिला जर आता मोबाईलला बॅलन्स मारत नसतील, त्यांचं जिओ सिम कार्ड असेल, वोडाफोन सिम कार्ड असेल तर बॅलन्स अनेक लाडक्या बहिणी मारत नाहीत, त्यामुळे त्यांना पैसे बँकेच्या खात्यावरती आता येऊन पण या ठिकाणी त्यांना मेसेज येत नाही। त्यांनी काय करायचं आहे, आपलं गुगल पे, फोनपे, पेटीएम जे काय तुम्ही वापरत असाल तर ते पटकन चेक करायचं आहे। कदाचित तुम्हाला पैसे जमा झाले असतील परंतु सर्व्हर डाऊन किंवा रेंज नसल्यामुळे पैशांचं वितरण झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आलेला नसणार आहे। मग आज कोणकोणत्या ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेत, काल जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही तर आज सर्वांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे। महिला दिनानिमित्त पैशांचं वितरण तुम्हाला सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागलं होतं, परंतु या ठिकाणी महिला दिन रविवार आल्याने सोमवार मंगळवार हे 2 दिवस निवडलेले होते आणि तशा प्रकारे महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। मग आता कोणत्या नियमानुसार तुम्हाला पैसे येणार आहेत? तुम्हाला वाटत असेल आम्ही KYC केलोय म्हटल्यावर आम्हाला सर्वांना पैसे येतील, तर तसं अजिबात नाही, हा तुमचा मोठा गैरसमज आहे। मग कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण होईल? तर बघा, सरकारने सांगितलंय तुम्हाला जानेवारीचा हप्ता सर्वांना सोडला, परंतु फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता काटेकोरपणे चौकशी करूनच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार आहे। मग आता कोणकोणत्या महिलांना प्रश्न या ठिकाणी पडलाय की कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण होणार? सर्वच बहिणींना पैशांचं वितरण जर करायचं म्हणलं तर ते आम्हाला परवडणार नाही असं स्पष्टपणे सरकारचं म्हणणं आहे। कारण सरकार तुम्हाला माहित आहे, शेतकरी कुटुंबातील असाल तर तुम्ही PM किसानचे पैसे देतं, नमोचे पैसे देतं, पीक विमा देतं, लाडक्या बहिणींना 1500 देतं, सरकारला सुद्धा तिजोरीमध्ये तेवढा पैसा उपलब्ध पाहिजे। त्यामुळे कोणतीही सरकारी योजना असेल तर त्यासाठी अपात्र यादी लावली जाते। मग त्या अपात्र यादीमध्ये तुम्ही गेलाय का हे सुद्धा बघणं या ठिकाणी आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक लाडक्या बहिणीने आता या ठिकाणी बँकेमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। उन्हाळा असल्याने बँकेमध्ये गर्दी भरपूर या ठिकाणी आहे, महिला पैसे काढण्यासाठी गर्दी करू लागलेत। यावरती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना एक त्या ठिकाणी आव्हान केलं आहे,
तुम्ही जर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये या ठिकाणी जमा झाले असतील तर सर्व पैसे काढून घरी येऊ नका. त्यातील 500 रुपये तरी बॅलन्स त्या ठिकाणी बँकेमध्ये ठेवा. जर करता सगळे पैसे जर काढून घरी घेऊन आला तर त्या ठिकाणी बँकेकडून तुम्हाला दंड आकारला जाईल, कारण मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी लागू झाला आहे. बघा, बँकेमध्ये तुम्ही खातं खोललं आहे म्हणल्यावर त्या बँकेमध्ये काही ठराविक चार्जेस असतात पैसे ठेवण्याचे, ते तुम्ही कमीत कमी 500 रुपये तरी बँकेमध्ये ठेवून यायचं आहे. जर करता असं जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला या ठिकाणी जो पैशांचा लाभ आहे त्यामधून तुम्हाला 300 ते 500 रुपये या ठिकाणी कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही तुमच्यासाठी अर्जंट आणि तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आता वर्तवण्यात आल्या. चला तर मग आता सुरुवात करूया मेन मुद्द्याला. कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे आणि कोणकोणत्या महिलांना बाहेर काढण्यात येणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण हे नियम जर समजले तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आता इथून पुढचा हप्ता घेण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा, पहिला नियम सरकारच्या माध्यमातून अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आला आहे ज्या KYC केल्या आहेत. आता दुसरा नियम अशा लाडक्या बहिणीस लावण्यात आला आहे ज्यांनी पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलंय. त्यानंतर तिसरा नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आला आहे ज्यांच्या घरामध्ये 2 चाकी 1 जरी गाडी असेल तर त्यांच्यासाठी नियम लावण्यात आला आहे. त्यानंतर तिसरा नियम झाला. चौथा नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आला आहे ज्यांनी पोस्टात, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत आता खातं खोललं आहे. त्यानंतर आता महत्त्वाचा 5वा नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आला आहे ज्यांच्या घरातील वडिलांच्या किंवा पतीच्या नावावर कमीत कमी 5 एकर तरी शेती असेल, अशांसाठी हे नियम लावण्यात आले. सर्व नियमावली आपण समजून घेऊया. त्यानंतर आज मंगळवारी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे. जर आज पैशांचं वितरण तुम्हाला झालं नाही तर या ठिकाणी पैशांचं वितरण तुम्हाला पुढचं होण्यासाठी कमीत कमी या ठिकाणी 6 ते 7 दिवस लागू शकतात. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्व नियमावली आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला नियम जो सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आलाय, जो आजपर्यंत या लाडक्या बहिणींना कधी सुद्धा लागू करण्यात आला नव्हता. त्यामुळेच तुम्हाला पैशांचं वितरण व्यवस्थित होत होतं. परंतु ज्यावेळी सरकारने आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेरपडताळणी केली त्यावेळी सरकारला असं लक्षात आलंय की KYC लाडक्या बहिणीने केल्या, परंतु चुकीच्या मार्गाने या ठिकाणी KYC केलेले आहे. चुकीच्या मार्गाने म्हणजे कसं, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या या ठिकाणी वरती गेलेलं आहे, तरी सुद्धा खोटा उत्पन्नाचा दाखला काढून अनेक महिलांनी KYC चुकीच्या मार्गाने केल्या. त्यामुळे त्यांना पैशांचं वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. मग त्या महिला कोणत्या ते सुद्धा पुढे सांगतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळ्या व केशरी रेशनधारक तुम्ही महिला असाल तर यामधील 50% महिलांना आज पैशांचं वितरण होणार आहे व 50% महिलांना वगळण्यात येणार आहे. त्याचं कारण असं आहे, आजपर्यंत तुम्ही गरीब होता, आजपर्यंत तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत या रेशन कार्डावरती मिळत होते, परंतु श्रीमंत महिला या ठिकाणी अनेक झाले आहेत. त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड काढून तरी पण लाभ घेत आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही जर एकदमच गरीब असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी पिवळे रेशन कार्ड दिलं जातं. मध्यमवर्गीय असाल तर तुम्हाला रेशन कार्ड हे केशरी दिलं जातं. त्यानंतर तुम्ही भरपूर या ठिकाणी सावकार असाल तर पांढरं रेशन कार्ड दिलं जातं. मग या पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना 1 रुपया सुद्धा लाडक्या बहिणीचा मिळणार नाही. फक्त आज जे पैशांचं वितरण होणार आहे तर ते पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिलांनाच होणार आहे. मग तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला आज मंगळवारी पैशांचं वितरण मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे जमा या ठिकाणी आता करण्यात येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहनाच्या संबंधातील एक त्या ठिकाणी नवीन नियम आलेला आहे. तुमचं पहिला चेक करण्यात येत होतं, 4 चाकी गाडी असेल तर या ठिकाणी हप्ता तुमचा बंद या ठिकाणी केला जात होता. परंतु लाडक्या बहिणींनो, आता एका घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये 3 पेक्षा जास्त मोटरसायकली म्हणजे 2 चाकी वाहने असतील तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये ढकललं जाईल, म्हणजेच त्यांना अपात्र केलं जाईल. कारण श्रीमंत महिलांना 1 रुपया सुद्धा हप्ता देऊ नका, अशा प्रकारची कडक सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली होती. आणि तशा प्रकारे महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण जर करता वाहने जास्त असतील तर अजिबात या ठिकाणी करण्यात येणार नाही, अशा प्रकारची सक्त सूचना या ठिकाणी देण्यात आल्या. त्यामुळे जवळपास 8 लाखांच्या वरती लाडक्या बहिणी अपात्र करण्यात येणार आहेत. मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता जमा करण्यात येणार आहे
त्यासाठी ही कडक नियमावली आता लावली असल्याचं लक्षात येतंय। मग आता कोणकोणत्या महिलांना मेसेज येणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, KYC केले असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण 100% येणार आहे। त्यामुळे KYC जर तुमची झाली नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, KYC झाली नसेल तर तुम्हाला पैशांचं वितरण होण्यासाठी विनंती अर्ज करायचा आहे। त्या विनंती अर्जामध्ये तुमची तक्रार लिहायची आहे, आम्ही KYC करून सुद्धा या ठिकाणी आम्हाला पैशांचं वितरण होत नाही आणि KYC होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्ही सांगायचं आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं आपण त्या जिल्ह्यांची यादी आता 2 मिनिटांच्या आतमध्ये बघणार आहोत, ज्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्यांची आता या ठिकाणी यादी देण्यात आल्या, ज्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी खूपच वाट बघत होत्या, त्या जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तर ते जिल्हे कोणते आहेत अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये झटपटपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोरगरीब आणि गरजू जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये आता निवड करण्यात आल्या। चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, पालघर, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत बीड, लातूर, नांदेड, जालना, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे या ठिकाणी निवडलं असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यानंतर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, त्यानंतर सातारा, त्यानंतर पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्या ठिकाणी ठाणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा मार्च महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।